नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच DBAT युनिव्हर्सिटीकडून विद्यार्थी मित्रांनो जे विंटर सेमिस्टर एक्झाम ऑनलाईन एक्झाम आहेत, तर त्या ऑनलाईन एक्झामविषयी टाईम टेबल असो, इन्स्ट्रक्शन असो किंवा जो पासिंग क्रायटेरिया, टाईम अँड डेट अँड टाईम सर्व माहिती पेपरविषयी अपडेट बाटू विद्यापीठाकडून आलेली आहे. तर ती आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून या. माहिती पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून DBAT युनिव्हर्सिटीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळून जातील. तर लक्षात घ्या, थर्ड सेमिस्टरचा बीटेक विंटर एक्झाम टाइम टेबल तर आलेला आहेच, आणि BRचा आणि MRचा फर्स्ट सेम मार्च 2022चा तो सुद्धा टाइम टेबल आलेला आहे. आणि मॉक एक्झाम लिंक ऑल स्टुडंट ऑफ सेकंड इयर रेग्युलर बॅकलॉग DA फार्मसिस्ट डेटेड 21/3/22. तर मॉक तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, आणि मॉक टेस्ट जे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात घ्या, टेस्ट 1 हा युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड म्हणजे हा मॉक असणार आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला वेबसाईट पण दिलेली आहे मॉक टेस्ट देण्यासाठी, assessment.examonline.in mockTest/mock अशी ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता. तर लक्षात घ्या. आणि टाइम टेबल फॉर सेकंड सेशनल बी फॉर्म सेमिस्टर सेकंड 22/3/22, तर ह्याचा सुद्धा टाइम टेबल आलेला आहे. तर तुम्ही इथं टाइम टेबल डाउनलोड करून तुमचा पेपर कधी आहे ते पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, विंटर 2021 सेकंड इयर इंजिनिअरिंग ऑनलाईन रेग्युलर सेमिस्टर म्हणजे रेग्युलर विद्यार्थी मित्रांनो जे पहिल्यांदा ॲडमिशन घेतलेले आहे ते DBAT युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला इथं सेमिस्टर एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन अँड गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर त्या आपण गाईडलाईन्स पाहूया इथं. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 2 मिनिट लागेल. तर इथे तुम्ही इथं पाहू शकता विद्यार्थी, जसं की तुम्हाला मी लास्ट गाईडलाईन्स तुम्हाला सांगितले होते अगदी तशाच प्रकारे ह्या इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत. आणि त्यात तुम्हाला इथं फर्स्ट गाईडलाईन्स दिलेली आहे की कंडक्ट ऑफ विंटर 2021 एक्झामिनेशन इज ऑनलाईन इमिजिएट प्रॉक्टेड मोड. तर लक्षात घ्या, हे तुमचे जे पेपर आहेत सेकंड इयरचे हे ऑनलाईन एक्झाम असणार आहेत. आणि तुम्ही सेकंड मध्ये पाहू शकता की अँड्रॉइड बेस्ड मोबाईल विथ कॅमेरा ऑन, लॅपटॉप विथ कॅमेरा ऑन ऑर डेस्कटॉप विथ कॅमेरा ऑन वाईल एक्झामिनेशन इज गोइंग ऑन एन्श्युअर दॅट कॅमेरा इज ऑन. लक्षात घ्या की तुम्ही मोबाईलवर तुम्ही किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही कॅमेरा ऑन करून तुम्ही तुमचा पेपर हा देऊ शकता, लक्षात घ्या. एक्झामिनेशन मोड हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, आणि त्यात तुम्हाला प्रोक्टोड सिस्टीम असणार आहे, लक्षात घ्या. 4 MCQ मध्ये तुम्हाला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि जे तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला IT कोऑर्डिनेटर्स दिलेले आहेत. तर तुम्हाला जर ऑनलाईन पेपरविषयी जर अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या कॉलेजवर तुम्ही विचारू शकता. तर 6 मध्ये पाहूया की IT एक्झाम्स coordinator should have exam link and username password related information of their institute so that student can collect their login name and password from their institute. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमचे ID आणि पासवर्ड जर माहीत नसतील तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या कॉलेजशी संपर्क साधू शकता, तुम्हाला ते ID आणि पासवर्ड देतील. आणि अलो द एक्झाम पोर्टल यूज द कॅमेरा युअर डिव्हाइसेस प्रोपोजेस. आतापर्यंत तर तुम्ही पेपर दिला असतालच ऑनलाईन, जर दिला नसाल तर तुम्ही क्रोमवर जाऊन तुम्हाला हे क्रोम अपडेट करायचं आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्या, कॅमेरा अलो म्हणजेच ॲक्सेस द्यायचा आहे कॅमेऱ्यासाठी, आणि तुम्ही नंतर त्यासाठी तुम्ही पेपर देऊ शकता. स्टुडंट आर सपोज कीप रेकॉर्ड स्क्रीनशॉट्स टेकन आफ्टर कम्प्लिशन ऑफ एक्झाम इज एन्काउंटर इट एनी प्रॉब्लेम्स. तर लक्षात घ्या. आणि प्लीज यूज क्रोम ब्राउझर अपडेटेड बेटर एक्सपिरियन्स व्हाईल गिव्हिंग एक्झामिनेशन. स्टुडंट शुड नॉट ओपन अदर ब्राउझर फाईल ETC. तर फक्त आणि फक्त क्रोममध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे, आणि तेही क्रोम ब्राउझर हे अपडेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फॉर 10 पाहूया की फॉर टेक्निकल हेल्प व्हाईल एक्झामिनेशन इज गोइंग ऑन कंडक्ट हेल्पलाईन्स नंबर. तर हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला सांगणार आहे लास्टला. आणि व्हेन एक्झाम टाईम इज ओव्हर पेपर विल बी सबमिटेड ऑटोमॅटिकली, डोंट वरी अबाउट सबमिशन. तर तुमचा पेपर जर टाईम जर झालेला असेल पेपर टाईम, आणि तुम्ही जर सबमिट जर नाही केला तर ऑटोमॅटिकली तुमचा एक्झाम हा सबमिट होणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि 12 इथं पाहू शकता की फॉर MCQ स्टुडंट हॅव टू सिलेक्ट
वन आउट फॉर गिवन ऑप्शन अँड देन सिलेक्ट द सेव्ह अँड नेक्स्ट बटन. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर MCQ पर्याय जर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्षात घ्या. आणि 13वा अतिशय महत्त्वाचा पाहूया की द क्वेश्चन पेपर विल कन्सिस्ट 60 क्वेश्चन. लक्षात घ्या, पेपरमध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन असणार आहेत आणि कॅन्डिडेट्स कॅन सॉल्व्ह एनी नंबर ऑफ क्वेश्चन आणि ईच क्वेश्चन विल कॅरी 1.5 मार्क. हावेवर मॅक्झिमम मार्क्स विल बी 60 मार्क फॉर इंजिनिअरिंग. तर लक्षात घ्या, 60 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यात तुम्हाला एक क्वेश्चन हा 1.5 मार्काचा असणार आहे, 1.5 मार्क्स, आणि मॅक्झिमम मार्क्स विल बी 60 मार्क फॉर इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला जर लक्षात घ्या 60 मार्क तुम्हाला घ्यायचा आहे एंड सेमिस्टर एक्झाममध्ये. आणि द टाईम ड्युरेशन तुम्हाला दिलेलं आहे की 90 मिनिट्स, म्हणजेच 1.5 तास तुम्हाला सेपरेट 90 मिनिट दिलेले आहेत. आणि तुम्हाला विंडो जी ओपन होणार आहे 3 तासाची आहे, 3 हावर्सची. म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला 1.5 तासामध्ये तुम्हाला त्या टायमिंगमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे, जो तुमचा आफ्टरनून किंवा सकाळी जर पेपर असला तर सकाळी देऊ शकता, दुपारी असलं तर दुपारी देऊ शकता. तर दुपारून इथं तुम्ही पाहू शकता की 2 ते 5 हा तुम्हाला सेकंड विंडो असणार आहे. त्या सेकंड विंडोमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. आणि मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. मॉक टेस्ट संदर्भात अपडेट आलेली आहे, तिथं 18वी तुम्ही पाहू शकता की मॉक टेस्ट विल बी कंडक्टेड फ्रॉम 10 AM 23/3/22 ते अप टू 5 PM ऑन 24. तर लक्षात घ्या, 23 तारखेला तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. आणि मॉक टेस्टविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एक मॉक टेस्टसाठी तुम्हाला इथं वेबसाईट पण दिलेली आहे. आणि यू कॅन रजिस्टर ग्रीव्हन्स विथ 24 hours टू एक्झाम जीमेल रिपोर्ट टू ग्रीव्हन्स कमिटी. जर अडचण येत असेल तर त्यासाठी आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तर वाटत नाही की प्रत्येकाला अडचण येईल, कारण की तुम्ही ID आणि पासवर्ड तर तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करणारच आहे. वेबसाईट पण तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही तुमचा एंड सेमिस्टर पेपर आरामशीर चांगल्या प्रकारे सोडवू शकता. तर जर कुठली जरी अडचण आली तर डायरेक्ट तुम्ही इथं 6-7 मोबाईल नंबर दिलेले आहेत, हेल्पलाईन नंबर. तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबर घेऊन तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा ही जनरल गाईडलाईन्स इंस्ट्रक्शन आहेत सेकंडरी इंजिनिअरिंग ऑनलाईन रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून गाईडलाईन्सविषयी जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. आणि विंटर 2021 सेमिस्टर एक्झामिनेशन मॉक टेस्ट एक्झाम लिंक स्टुडंट सेकंड इयर रेग्युलर अँड DA इंजिनिअरिंग. तर तुम्हाला मॉक टेस्ट विषयी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं तुम्ही इथं जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत, जे इंजिनिअरिंगमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन घेतलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हे पुढे जे स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसत आहे assessment.examonline.in/mockTest/mock/ ही वेबसाईट तुम्हाला कॉपी करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या क्रोमवर जाऊन तुम्ही युजर नेम टेस्ट1 आणि पासवर्ड मॉक टाकायचा आहे आणि तुम्हाला पेपर द्यायचा आहे लवकरात लवकर, जो की तुम्हाला 23 आणि 24 तारखेच्या दरम्यान तुम्हाला 5 PM पर्यंत तुमच्या PMच्या आधी, म्हणजेच 5 वाजेच्या आधी तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आणि जर तुम्ही मॉक टेस्ट दिला असाल तर तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाममध्ये हे वेबसाईट कशी असणार आहे, ऑनलाईन एक्झाम कशी असणार आहे, कॅमेरा ॲक्सेस कसा द्यायचा आहे, ह्याविषयी तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी ही मॉक टेस्ट आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून जर कुठली पेपरविषयी जर अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.